नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता रिसेंटली जी डाउनफॉल आलेला आहे, त्याहीपेक्षा अजून एक चेतावणी परत आपल्या इंडियन बँकेने दिलेली आहे. जी सर्वात मोठी बँक आहे आपली एस-बी-आय. त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे, ऑइल हे जर पर बॅरल $10 ने जरी वाढले, तरी जवळपास आपले 129 लाख करोड रुपये एक्स्ट्रा जाऊ शकतात. म्हणजे जातच आहे. 1,29,000 करोड हे आपले बॅलरवरती $10 वाढल्यानं जाऊ शकतात आणि जात आहेत. आणि हे तर आता क्रूड ऑइल जवळपास 102, 120च्या पुढे जाऊन बसलं आहे. पूर्ण क्लिअर दिसत आहे इन्फ्लेशन हे नक्कीच वाढणार आहे. जर पेट्रोल, डिझेल महाग झाले, तर सर्वच गोष्टी महाग होतील. ऑइलला पण थोडासा धोकाच आहे. तरी हे युद्ध लवकरात लवकर थांबणे महत्त्वाचं आहे आणि हे थांबू शकते. कारण या ठिकाणी काय होतंय, इराण जो हमला करतो, त्याच्यामुळे त्यांना $20,000 पर्यंत खर्च होतो. तेच ड्रोन वगैरे अमेरिकेला खत्म करण्यासाठी $50,000 चा खर्च येतो. म्हणजे खर्च हा अमेरिकेला जास्त येत आहे. त्याचबरोबर इस्रायलला सुद्धा खर्च येतोय. म्हणजे ही वॉर काही जास्त टिकणार नाही. अमेरिकेलाच जास्त खर्च होतो. इस्रायल थोडा-थोडा खर्चामधून त्यांची इकॉनॉमी स्टेबल ठेवतायत. तर हे ट्रम्प आता यांना कळणारच झालं, की लवकरात लवकर वार थांबेल आणि जशी वार थांबेल, तशी परत थोडीशी रिकव्हरी येईल. तरी आता रिकव्हरीची आशा तर जास्त नाही आहे. व्हिडिओमधली माहिती आवडली तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. धन्यवाद.